पोलीस भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। तर पोलीस भरती जवळपास 10,000 जागांसाठी ही भरती निघत आहे आणि या संदर्भात जे अपडेट सुद्धा आलेला आहे, तर चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आली आहे। मी तुम्हाला अगोदरपासून सांगितलं होतं की जवळपास 10,000 जागांसाठी पोलीस भरती निघणार आहे। तर कोणत्या महिन्यामध्ये पोलीस भरती या ठिकाणी निघणार आहे, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। आणि पोलीस भरतीमध्ये सर्वात अगोदर ग्राउंड असणार आहे की लेखी परीक्षा, उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते येणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, संपूर्ण निवड प्रक्रिया मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पोलीस भरतीबद्दल सांगणार आहे। आणि हे अपडेट सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आणि पोलीस भरती कधीपर्यंत येणार आहे, कोणत्या महिन्यापर्यंत ग्राउंड या ठिकाणी होऊ शकते, याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पोलीस भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास आणि 12वी पास लागते, लक्षात ठेवा। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या ठिकाणी फॉर्म भरू शकता। आणि जवळपास राज्यामध्ये 10,000 जागांसाठी ही पोलीस भरती या ठिकाणी निघणार आहे। तर मी तुम्हाला याचा अपडेट दाखवून देतो, तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता। तर पहा, राज्यात 15 सप्टेंबर पासून होणार 10,000 पोलिसांची भरती। उन्हाळा पावसाळ्यामुळे भरती लांबली, एकाच पदासाठी एकापेक्षा अधिक अर्ज ठरणार अपात्र। गृह विभागाने 2024 व डिसेंबर 2025 पर्यंत पोलिसांची रिक्त पदे भरण्यास मान्यता दिली आहे। पण सध्याच्या कडक उन्हाळा आणि जून मध्ये सुरू होणारा पावसाळा यामुळे पोलीस भरतीचे मैदानी चाचणी गणेशोत्सवानंतर म्हणजे साधारणतः 15 सप्टेंबर पासून सुरू होईल, अशी माहिती राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके कार्यालयातील सूत्रांनी सांगितले। 2024 आणि डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची एकूण 10,000 पदांची भरती यावेळेस होईल, असेही त्यांनी सांगितले। राज्यात मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जातो। यंदा 27 ऑगस्ट गणरायांचे आगमन होणार आहे असून 6 सप्टेंबरला विसर्जन मिरवणूक निघतील। त्यानंतर पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे। आगामी 10,000 पोलीस भरतीसाठी राज्यभरातून अंदाजे 12 ते 13 लाख अर्ज अपेक्षित आहे। सध्या तापमान खूप असल्याने आणि पुढे पावसाळ्यामुळे मैदानी चाचणी घेता येत नसल्याने गणेश विसर्जनानंतर भरती सुरू केली जाणार आहे। सुरुवातीला मैदानी आणि शेवटी लेखी परीक्षा होईल। दरम्यान 24 मध्ये झालेल्या पोलीस भरतीवेळी 17,471 जागांसाठी 17 लाखावर अर्ज आले होते। आता ही अर्जाची संख्या त्या प्रमाणात राहील, या दृष्टीने पोलीस भरतीचे नियोजन केले जात आहे। पोलीस भरतीची मैदानी एकाच वेळी संपूर्ण राज्यभरात सुरू होईल। मैदानीतून 10 प्रमाणात एका पदासाठी 10 उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवड जाणार आहे। ठीक आहे, तर एवढे यामध्ये आणि जवळपास भरतीचे जे संपूर्ण नियोजन या ठिकाणी एकूण पदभरती हे 10 जागांसाठी आणि मैदानी चाचणीला सुरुवात या ठिकाणी 15 सप्टेंबर पासून या ठिकाणी ग्राउंडला चालू होणार आहे। आणि अंदाजित जे अर्ज अपेक्षित आहे ते 11 लाख प्लस या ठिकाणी असणार आहे। आणि भरतीसाठी एकूण कालावधी जे हे 4 महिने या ठिकाणी लागणार आहे। आणि एका पदासाठी आपल्याला एकाच अर्जाचे बंधन या ठिकाणी असणार आहे, हे सुद्धा त्यांनी या ठिकाणी अट दिलेली आहे। आणि ही जे विद्यार्थी मित्रांनो पेपरमध्ये बातम्या आल्या आणि ह्या ज्या बातम्या असतात जवळपास 80% जे ह्या खऱ्या असते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर 5 सप्टेंबर पासून जे तुमचं या ठिकाणी जे भरती या ठिकाणी सुरुवात होणार आहे, एक लक्षात ठेवा। म्हणजे 15 सप्टेंबर पासून तुमचं या ठिकाणी ग्राउंड या ठिकाणी चालू होणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। आतापासून अभ्यासात सुद्धा तयारी चालू ठेवा आणि ग्राउंडची सुद्धा तयारी चालू ठेवा, कारण की जवळपास 10,000 जागांसाठी ही भरती निघत आहे। आणि पोलीस भरतीमध्ये आपण पदांचा जर विचार केला तर पहा, पोलीस शिपाई झालं, यामध्ये आपल्याला 12वी पासवर फॉर्म भरता येते। त्याचबरोबर जे चालक मध्ये सुद्धा 12वी पासवर फॉर्म भरता येते। SRP मध्ये सुद्धा 12वी पासवर फॉर्म भरता येते। त्याचबरोबर कारागृहामध्ये सुद्धा आपल्याला 12वी पासवर फॉर्म भरता येते। आणि जे बॅट्समॅनचं पद आहे यामध्ये आपल्याला 10वी पासवर फॉर्म भरता येते। एवढं यामध्ये शैक्षणिक पात्रता आहे। वयोमर्यादा जर विचार केला तर पहा, जे बॅट्समॅन झालं, त्याचबरोबर शिपाई झालं, त्याचबरोबर कारागृह झालं, तर यामध्ये वयोमर्यादा 18 ते 38 पर्यंत फॉर्म भरता येते। आणि मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष सूट असते। आणि जे चालकचं पद आहे तर चालकमध्ये वयोमर्यादा 19 ते 28 वर्ष आहे। आणि जे SC/ST कॅटेगरीचे विद्यार्थी यांना 5 वर्ष सूट असते। आणि जे SRPFचं पद आहे तर SRPF मध्ये 18 ते 25 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते। आणि मागासवर्गीय कॅटेगरीसाठी 5 वर्ष ही सूट यामध्ये असते। ठीक आहे, तर एवढं यामध्ये वयोमर्यादा लागते। आणि सर्वात अगोदर आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यामध्ये आपलं जे या भरतीमध्ये ग्राउंड असते, लक्षात ठेवा। तर उंचीचा जर आपण विचार केला, पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची 155 सेंटीमीटर लागते, छाती 78 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर आपल्या या ठिकाणी भरली पाहिजे। ठीक आहे, आणि आपण
आपण ग्राउंडचा जर विचार केला, पोलीस शिपाईचं पद आहे, बॅट्समनचं पद आहे, कारागृहाचं पद आहे, तर यामध्ये जर आपण ग्राउंड पाहिलं तर 50 मार्काचं ग्राउंड आहे। यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे 20 मार्कासाठी, गोळा फेक आहे 15 मार्कासाठी, 100 मीटर आहे 15 मार्कासाठी, असं 50 मार्काचा या ठिकाणी मैदानी चाचणी होणार आहे। आणि जे चालकचं पद आहे तर चालकमध्ये 50 मार्काचं ग्राउंड असणार आहे। तर चालकमध्ये काय की चालकमध्ये 1600 मीटर रनिंग आहे 30 मार्कासाठी आणि गोळा फेक आहे 20 मार्कासाठी, तर असं यामध्ये ग्राउंड असणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि हे झाल्यानंतर यामध्ये आपण SRPFचं जर ग्राउंड पाहिलं तर SRPF मध्ये जे ग्राउंड आहे तर 100 मार्काचं ग्राउंड SRPF मध्ये 5 किलोमीटर रनिंग आपल्याला 25 मिनिटांमध्ये मारायचे। जे पण पुरुष उमेदवार 5 किलोमीटर रनिंग हे 25 मिनिटाच्या अंदर आले तर त्यांना 50 मार्क भेटणार आहे। आणि गोळा फेकसाठी 25 मार्क राहते आणि 100 मीटरसाठी 25 मार्क राहते। तर असं 100 मार्काचं ग्राउंड SRPFचं असते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर बाकी आपण शिपाई झाला, कारागृह झालं, त्याचबरोबर बॅट्समन झालं, ठीक आहे, त्याचबरोबर चालक झालं, तर याचा जो कडाबा हा खूप कमी जातो, एक लक्षात ठेवा, ठीक आहे, 50 पैकी। पण जे SRPFचं पद आहे तर SRPF मध्ये आपल्याला जर समजा ग्राउंड पास व्हायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी 91, 92, 93च्या वरती मार्क असले पाहिजे, तेव्हाच आपण या ठिकाणी ग्राउंड पास होतो, ठीक आहे। 90च्या खाली यामध्ये असेल तर कमी चान्सेस त्या ठिकाणी असते की आपल्याला लेखी परीक्षेसाठी बोलवणार आहे म्हणून, ठीक आहे। तर असं यामध्ये ग्राउंड असते पोलीस भरतीमध्ये। आणि ग्राउंड झाल्यानंतर आपली यामध्ये लेखी परीक्षा असते। तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाते, सामान्य ज्ञान जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते आणि मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाते आणि जवळपास आपल्याला या ठिकाणी 90 मिनिटाचा टाइम भेटते। आणि पेपरमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नसते, ठीक आहे, आपण तुक्के मारले चालते त्या ठिकाणी। म्हणजे सांगायचं एवढंच की पेपरमध्ये 100चे 100 प्रश्नावर या ठिकाणी टिक करून आपल्याला यायचं, कारण की पेपरमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नसते पोलीस भरतीच्या, ठीक आहे। तर अशा प्रकारे यामध्ये लेखी परीक्षा आणि लेखी परीक्षा झाल्यानंतर यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। विद्यार्थी मित्रांनो, चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून निघत आहे। जवळपास 10,000 जागांसाठी ही पोलीस भरती निघत आहे, ठीक आहे। तर ही जी भरती आता तुमची जे सप्टेंबर महिन्यामध्ये घेणार आहे, कारण की आता जर पोलीस भरती घेतली तर आता थोडंसं त्या ठिकाणी प्रॉब्लेम होऊ शकते, कारण की ऊन सुद्धा जास्त या ठिकाणी तपत आहे। आणि उन्हाळा झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो पावसाळा सुद्धा होते, जसं मागच्या वर्षी भरतीमध्ये जे प्रॉब्लेम त्या ठिकाणी मुलांना फेस करावा लागला, तर तशी कंडिशन या ठिकाणी झाली नाही पाहिजे। त्याच्या कारणाने जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती या ठिकाणी सप्टेंबर महिन्यामध्ये ठेवण्यात आलेली आहे, ठीक आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, अभ्यास सुद्धा या ठिकाणी चालू ठेवा, ठीक आहे। कारण की पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहे, मुख्यमंत्री आहे श्री देवेंद्रजी फडणवीस, हे जे विद्यार्थी मित्रांनो त्यांनी शब्द त्या ठिकाणी दिला होता की आम्ही 10,000 जागांसाठी भरती काढणार आहे। तर नक्कीच जे विद्यार्थी मित्रांनो काढणार आहे, कारण की सर्वात मोठी पोलीस भरती जे कोणत्या मुख्यमंत्र्यांनी केली असेल तर ते देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे। तर जवळपास 35,000 जागांसाठी ह्या 2-3 वर्षामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो त्यांनी एक भरती काढली, एक लक्षात ठेवा। 2023 ला सुद्धा जवळपास 18,000 जागांसाठी काढली आणि 2024 ला सुद्धा जवळपास 17,000 जागांसाठी भरती काढली आणि आता सुद्धा ते भरती काढणार, एक लक्षात ठेवा। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आतापासून फिजिकलची तयारी चालू द्या आणि ग्राउंडची तयारी सुद्धा चालू द्या, ठीक आहे। आणि लेखी परीक्षेची सुद्धा तयारी चालू ठेवा। तर होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्यासाठी तर थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।